सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना, सोडणार नाही ग राधे तुला नंदाचा काना. सर माफ करा, मला माहिती आहे सप्तसुरांची मी मर्डर केल्या आल्या पण तर स्किटला करावं लागतं. आणि बकालची टीम पण आली. बकाल कुठला सगळा सुकालच दिसतोय सोप्यावर. जाऊ दे जाऊ दे. काय प्राजक्ता एकटीच बसले जणू. आला वासाडीचा फोन आला. जरा दुसऱ्याच्या घरासमोर रांगोली टाकून म्हटलं तर लगेच वासाडीचा फोन येतो. हॅलो काय घ्या. हा पोचलो पोचलो पोचलो. वाईल्ड कार्डच्या नावाखाली पुन्हा बोलवला नाही आहे. काय नाही नवीन काय नाही, जुनीच पाप करायचे सगळं. पण एक लक्षात ठेव, तू जरा धाकट्याकडे लक्ष दे. दिवाळीचा टाइम आहे, बाहेर फटाके फुटतायत माहिती आहे ना. मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे ना, करंजी खात विजलेल्या फुलभाज्याच्या काडीवर बसला आणि सगळी कागदपत्र चुरमुरले त्याची. हा तर धाकट्याकडे जरा लक्ष. माझी काळजी करू नको, माझी काळजी काही करू नकोस. मी तर आपला बॉम्बलाचा सांबार आणि भात खाऊन आलोय. आणि ती शेजारची संगी आहे ती, तिनं 2 लाडू पण दिले बेसनचे, तर पण खाऊन आलोय. नाही अगं मी रस्त्याने एकटाच चाललो होतो, तिने हाक मारला म्हणून गेलो. अगं भाई मी आली सारखी संशय घेते. गपराव दसऱ्याला तुझ्या जिबेची शस्त्र म्हणून पूजा केली म्हणून काय दिवस रात्र तासच बसशील मला. वासाडी फोन ठेव. नाही तर काय सारखी संशय घेते, फटकीच गावली नाही ती. आता मला या वयात ढीक दिवाळी साजरी करावी वाटेल, पण फटाका सापडाय नको. नाही तर काय चाल आतिषबाजी करून झाले. आता मूल मुद्द्यावर येऊया, म्हणजे फालतूगिरीला सुरुवात होईल. काय हा तर मंडळी ओळखली उगाय झालेली चेहरे बघा. चंद्रू गानू देवलेकर. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. मी कोकणातला आलोय. कोकणचं बुलबुली सौंदर्य आहे मी. तर काय दिवाळीत काय सगळेजण फराळ करतात, तर मी ना काहीतरी जाऊ वेगळं करायचं ठरवलेलं आहे. काय समजलं वेगळं म्हणजे काय, कोकणात ना माझं चॅनल लय फेमस झालंय, शेंद्रू मराठी खणूया कोकणची माती. खरं तर त्याचं काय 1 वर्ष पूर्ण झालंय. तर म्हटलं 1 वर्ष पूर्ण झालंय तर आता अवॉर्ड चिकटवून टाकू. तर मला अवॉर्ड फंक्शन करायचं आहे. काय समजलं. आणि त्याच्यासाठी मी मुंबईसने एक ताट अँकर बोलवलाय. तर आलाय कुठे जा पण हेल्पट नाही कुठे झॅमनिया आला का नाही तो. नमस्कार नमस्कार नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवल्यावर मी स्क्रिप्ट विसरतो. तर गर्दी खड्डे महागाई दुःखाचे डोंगर 17 आणि ह्याच्यावर उपाय म्हणून घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. जमलंय ना. जमलंय जमलंय. ताई जमलंय बोलली एकदम. हेनरिया इकडे. ती अँकरिंग बद्दल जमलंय बोलली. तुला 1000 वेळा सांगितलं स्किटच्या ऍक्टरला पिक्चरच्या हिरोईनी पटत नाही, तरी सारखा सारखा आपला गाणं टाकतोय. एवढा याला काय सांगितलं नाही तर काय. आणि आणि एवढा पार्टनर तुझा एवढा मोठा लांब लचक पॅच बोलून इथे एकटा उभा आहे, त्याचं काय नाही. आल्याला चालला आपला प्रेमाचा हळदी कुंकू साजरा करायला. एक ग्रीन टी आणि ब्रेड बटर सांगा. कोण मी. तुला ग्रीन टी. मग अरे मी शेंद्रू गानू देवलेकर आहे. मी हड बोलायला पण माणूस ठेवलाय कामावर. लागणार मला. शेंद्रू गानू देवलेकर ज्यांनी मला फोन केला होता. होय मिस्ता कोकणचा चॉकलेट हिरो. प्रवास कसा झाला तुझा. प्रवास ओके झाला, फक्त थोडी पाठदुखी आहे एवढंच. रस्त्यामुळे ना. अरे होणारच ती. गेला रस्त्याचे झाले जो घावणे एवढे मोठे खड्डे नाही तर काय. तर जाऊ दे, तुला मी कशाला बोलवलंय आता अँकरिंग करायला. काय जमायला लक्षात आहे ना. तर मला तुला विचारायचं आहे की ह्याच्या अगोदर काय अँकरिंग केलंयस काय, कुठे शिकलायस काय. नाही म्हणजे मी ह्याच्या आधी अँकरिंग केलं नाहीये, पण मी अँकरिंग शिकलोय आणि खूप मोठ्या माणसांकडे शिकलो. काय बोलतो कुणाकडे. नाही असं ते 4 चौघात नाव नाही घेत मी. लाच काढते. नाही ऍक्च्युली ती मोठी माणसं आहेत ना, म्हणजे मॅडम प्रियदर्शिनी आणि सर तेजस. म्हणजे
तुम्ही तिघांनी एकदम इंडस्ट्री सोडायचं ठरवलेलं आहे. चांगलं आहे. एक चांगलं मिनिट आहे. उलट सुलट बोल नका त्यांच्याबद्दल, मी आदर करतो त्यांचा. अरे मला आदरच आहे. पोरं चांगली आहेत, गोंडस आहेत, चिकनी आहेत, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण तू आता आलायस कुठे कोकणात, हा, हा. तर मला काय कोकणच्या स्टाईलने सगळं करायचं. काय समजलं? म्हणजे समथिंग डिफरंट. येस कोकणच्या स्टाईलने सगळं करायचंय. हा. अँकरिंग म्हणजे काय आता? काय? आपल्याला चांगलं कोणतरी लागेल तुझ्या बरोबर ना, मी तुला देणार आहे. अच्छा, म्हणजे आधी रिहर्सल तुम्ही माझी घेणार हा. आणि मग स्टेजवर माझ्यावर को अँकर असणार. मी को अँकर होणार तुझा. कशा काळजी करतोय? मी आहे ना. तुम्ही? हा? मी सगळं करतो. हा. सुरुवातच आपण अँकरिंग नाही करायचे, इंट्रोडक्शन आहे. हा. हे बघ, स्टेजच्या इथं जायचं सेंटरला, हा. डोळे घालायचे. मला काय दिसत नाही पण तू घाल. डोळे घालायचे हा. आणि ना समोर चालू जायचा. अरे मीस्ता चैतन्याचा झरा, फणसातला गरा, गरीबातला अँगर, दुष्काळातला टँकर, लोंब्या चंदूरकर तुमचा आवडता अँकर. हे चांगलं आहे हा. सगळं, पण ते ऍक्च्युली अँकर असा नाही करत. म्हणजे मी हा शो ऍज ऑस्करची अँकरलिंग सारखा बघतो, म्हणजे ऑस्करचा अवॉर्ड शो बघतोय. हा. त्यामुळे कसं मी असा येईन. हा बरं, दाखव काय तर. वेलकम 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 टू ऑल अँड लव्ह यू ऑल, असं एक 4 वाक्य इंग्लिश मध्ये बोलायची, सगळे इम्प्रेस. केला ना साडेगिरी. कोकणात इंग्लिश चालत नाही, प्रॉब्लेम काय नाही आहे, पण आम्ही सगळं संध्याकाळी 7 नंतर बोलतो इंग्लिश. तोवर काय करायचं? काय कसं आहे ते काय चैतन्याचा गरा आणि कोण काय झरा काय? हे काय माणूस म्हणायचा? चैतन्याला गरा कधी लावलास तू? हा? अरे चैतन्याचा झरा आणि फणसातला गरा. गाऱ्यांची अपरातपर करू नको, फणसावर लात मारीन. तुम्ही मला ते लिहून द्या, मी पाठ करेन आणि बोलेन. हा चालेल, तू बोलशील ना? हा बोलेन. हे पाठ करायचा. हा, बोलेन, मला बोलेन. अजिबात काही लूज पाहिजे नाही. नाही. कोकण तुला मुंबईतनं बोलवलंय, कोकणात इज्जत आहे माझी. हा. कळलं काय? हे बघ, आता पहिली ही फालतुगिरी झाली, त्याच्यानंतर हे पुढचं तुला वाचायचंय. पहिली स्पॉन्सर लिस्ट आहे, ती वाचून सुरुवात कर. घे. वाचतो. हा. तर स्पॉन्सर्स आहेत बेमट्या मसूरकर, मसाल्याचे व्यापारी, बरोबर. हेमा, जया, रेखा, सुषमा, सगळ्यांना आवडतो मसाला. हे कुठलं यमक आहे? ह्या सनी भूषणचं यमक आहे, तर काय झुलत नाही, प्रयत्न होतो फक्त. हा, त्याने लिहिलेलं आहे. हा. बंडू चिकन पोल्ट्री फार्म, इथे अंडी ओशाळतात. बेफाट नुसती फरफरतात. अँकर. हा. अखिल भारतीय सरपंच संघटना प्रस्तुत शेंद्रू मराठी अवॉर्ड्स हा. मध्ये मी लोंब्या चंदूरकर तुमचं स्वागत करतो. माझं नाव लोंब्या नाही हो, मग तुझं नाव काय आहे? बदाम. मग लोंब्या काय वाईट आहे? घे. मेवा. नाही तर काय बदाम, थोड्या दिवसाला अक्रोड, काजू, मनुका सगळं सांगशील. आम्हाला पचायला हवं. कोकणाला एक भाकरी भडकू नका वाहनांचा कडीन. हा बोल काय तर पुढचा. हा, तर सुरुवात करूया. पहिल्या अवॉर्डला सर्वोत्कृष्ट मालिका आणि नामांकन आहेत रत्नागिरीची हास्यवांद्रा. ती माकडा जमा केलेली आहे, ती माकड चालू करतात स्टेजवर येऊन, म्हणून हास्य वांद्रा. हम बेटकर तुम शिवलकर. ही कुठली सिरियल आहे आणि या सिरियलची स्टोरी काय आहे? सत्य घटनेवर आधारित आहे. 2 करिअर चुकलेल्या मित्रांची गोष्ट आहे. चल हो दे पुढं. आणि पुढची सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे कुठल्या सिरियलचं नाव आहे? अरे अरे असं जायचं अंगावर कशी येतो? कोय माझी आंबा तुझा 2 शेजाऱ्यांची गोष्ट आहे. काय झालं, एक कोय रोवतो आणि झाड दुसऱ्याच्या अंगणात होतं. मग आंबा कुणाचा ह्याच्यावर दोघांची भांडणं होतात. मग दोघं कोर्टात जातात. मग कोर्टरूम ड्रामा बसवलाय मी. काय जमायला पुढचं वाचतो. वाच काय तो. आणि सर्वोत्कृष्ट मालिका आहे कोय माझी आंबा तुझा. वा 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 वा. द्या. नमस्कार. ते द्या, बक्षीस द्या. तुम्हाला कशाला, जे जिंकले ते येतील ना. अरे माझी सिरियल आहे कोय माझी आंबा तुझा. हे असलं मलाच काहीतरी सुचतं. तुमच्याकडे थोडी लाज लज्जा शरम नाही, माझ्याकडे तंबाखू आहे पाहिजे. तुम्ही स्वतःच अवॉर्ड शो करताय, स्वतःलाच बक्षीस घेताय, स्वतःच घ्यायला येताय, सगळं स्वतः करताय. आता टॅलेंटच माझे तेवढं आहे, त्याला मी करू तरी काय? आज घाला तर टॅलेंटला. पुढचं वाच. चढू नका अंगावर. वाचतो. बोलायला कुणी, मी की तू? अच्छा, हा वाचतो. हा वाला. हा, तर सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा आणि विजेती आहे
चिंगी होद्रेकर. आता चिंगी होद्रेकर पण तुम्ही येऊ नका, मुलीचं नाव आहे. होय पण मला काय लागल, माझ्या सासूचं नाव आहे तर चिंगी होद्रेकर, माझी सासू. अहो तुम्ही स्वतःच्या सासूला विनोदी व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार देता. तू तिला बघ, माझ्या बायकोला बघितल्यावर तुला कळेल केवढी मोठी कॉमेडी केला नाही तिनं. तिला काय देणार नाही हो, तिला द्यायला पाहिजे. ढोली नुसती खाऊन माजली फक्त, काय बाकी येत नाही. दिवसभर गाऊन घालून पडून असते रे. हे सगळं नाही हो, हे बरोबर पुढचा वाच तू. नाही नाही पटत नाही, तू मोठा स्टीव्हन स्पिलबर्ग. पुढचा वाच सगळा. मी नाही वाटणार पुढचं. का? मी पाठ करेन पुढचं कुठेतरी जाऊन. व्हॅनिटी कुठे सांगा. तुला व्हॅनिटी पाहिजे? हा व्हॅनिटी पाहिजे. मजा तिकडे ना आंब्याच्या झाडाखाली स्वप्नील सुताराचा रिक्षा टेम्पो लावलाय. त्या गणपत टाकले त्याच्यावर जाऊन बस. तुम्हाला काय अक्कल आहे का? मुंबईवरून आलेल्या अँकरला तुम्ही टेम्पो मध्ये बसायला सांगताय? मग काय उरावर बसू? मी करणार नाही अँकरिंग बिंकरिंग. मी जाईन इथून निघून, आधी सांगतोय. कशाला तापतो सा एवढा? बीपी कमी कर ना. बीपी कमी कर काय? तुम्ही करताय तसं. सावकाश सावकाश. अशा वेळी जेव्हा अँकर चिडतो ना, तेव्हा मी त्याचा कपल डान्स ठेवतो. कपल डान्स? हा, म्हणजे हिरोईन आणि मी. मला माहित आहे मुंबईचे हिरो कसे पिघलतात ते, मला सगळं माहिती आहे. पण मी रिहर्सल करीन त्या मुली बरोबर दिवसभर कर, मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग बोलवा, मी रिहर्सल करतो. शीतल आहे, शीतल नाव. शीतल बाय माझे ये. बाय घे शीतल. हो तुझा ह्या रानटी सौंदर्य दाखवशील? मीच दाखवायचं. हा तूच दाखव, म्हणजे टाकायचा मारायचा मरू दे. हा ही शीतल नाही, हा शीतल आहे. तर मला माहिती आहे, तर तू नट म्हणून त्याच्या अंतर्मनात बघ. कळलं काय? अंतर्मनात वगैरे मी नाही याच्यावर डान्स करणार, आधीच सांगतो. हा अरे का? नाही नाही, मला नाही करायचं याच्यावर डान्स. करा जरा. करा ना, वाईट कंबर हलव. अरे काय काय मला नाही करायचं. फालतू करा ना. हे घे तुमचा अवॉर्ड शो आणि तुम्ही सगळे फालतू शीतल, माणसं. अडव त्याला. नाही नाही, चल परत येणार इकडे. चल, हट. असं काय करतात? हा झालं तुझं सौंदर्य बघून सगळे पलतात का? पलतात नव, मग जलतात. जलतात तर मग आता अँकरिंग कोण करेल? हडकऱ्याला घेऊया, तर चांगला वाजवल पण. होय तर 2 in 1 होईल. होय मग. वाजव रे. हळू हळू सावकाश सावकाश. हळू हळू हळू. नाही जाणार तुमच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा. हळू हळू. पै पै गोळा करून आम्ही इथे खर्च करतो हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला लाज नाही वाटत का बिल वाढवायला? ना गोरगरिबांना लुटता तुम्ही. हळू हळू हळू. अरे जरा हळू बोल ग. तुझ्यासारखी माजलेली गोरगरीब बघून ना लोक रस्त्यावर जातील आपल्याला. तुम्ही गप्प बसावं. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट करते. चला तुम्हाला फेकून येते. आय मीन तुम्हाला शिफ्ट करते. चला. हे असं म्हणजे मी तुझ्या खांद्यावर टाकायचा, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? नाही हो, मग? मी अँब्युलन्स वाल्याला बोलावलंय. लवकर बोलो ना यार. कदाचित हीच अँब्युलन्स आहे. कुठलं? हीच पण आहे. अँब्युलन्स वाला कुठे आहे? अँब्युलन्स वाला, अँब्युलन्स वाला. ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला. ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला दुसऱ्या हॉस्पिटलला. ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला दुसऱ्या हॉस्पिटलला. दुसऱ्या हॉस्पिटलला, दुसऱ्या हॉस्पिटलला पेशंट. ये 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 ये. हा वा वा. अरे हा गाणं म्हणत आलाय. आजे द्या द्या, याला कोणता पण रोल द्या. हा गाणं गाताच येणार रे. एवढा उशीर कुठं होता वे? कुठं होता एवढा उशीर? इथेच गेलो होतो मागे. तुमचा आवाज ऐकला. अँब्युलन्स वाला कुठे आहे? काही सापडत- हे बघ इथं आहे, हे बघ आलाय आता. अजय
पुणे तू बाजूला बाजूला व्हा एवढा का चिकटता एकमेकांना. नाही मी ऍक्च्युली थोडी सेंटी झाले. तू थोडी सेंटी नाही ग, तू डायरेक्ट मिनिटीत गेली होतीस. त्याला मिनिटीत घेतलं गुदमारला ना तो. पुणे कोण आहे? हा ऍक्च्युली माझा नोकर आहे. नाही माझा ऍक्च्युली Boy आहे. ऍक्च्युली माझा तुझी जीभ जडका झाली. सांग ना मी कोण आहे ते. शाण्या मी ना हिचा नवरा आहे, कळलं. काय नवरा काय आहे? नवरा. हे खरं बोलतोय? हो चुकून झालं रे. झालं म्हणजे पण वने तुला कळायला पाहिजे होतं वने तू याला मळमळतंय, याला मळमळतंय. मागे राहा तुझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे होत आहे. मी काय पित्त आहे का माझ्यामुळे व्हायला. काळीच लागतं रे असं स्वीकारायला. वने तू ह्याच्याशी लग्न केलं? मी तर नवरा आहे. कोणा कोणा ह्याच्याशी बोलतो कोणा. जाऊ दे ही मोठी स्टोरी आहे, मी नंतर सांगते. चल आपण पळूया. पळूया का पळूया. शाण्या कोण आहे हा. हा माझा प्रिय मित्र आहे माझा. कॉलेज मधला सगळ्यात जवळचा मित्र आहे हा माझा. ओंक्या तू ऍम्ब्युलन्स चालवतो. तुला मल्टीनॅशनल कंपनी टाकायची होती ना. हा म्हणजे नशिबाने साथ नाही दिली म्हणून करिअर थोडस बदललं. थोडस नाही बदललं. मल्टीनॅशनल कंपनीचा मालक ते ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर याला थोडस बदललं नाही म्हणत. सांग ना यार त्याला. पण वने तुला लग्न करून फॉरेनला शिफ्ट व्हायचं होतं ना. हो. कुठे असते सध्या? फिल्टर पाडायला. तुझं काय म्हणणं आहे. फिल्टर ऐका ओंकार बरं झालं तू आलास. अहो ऐकलत का काय? ओंकार आलाय. आता तो आपल्याला व्यवस्थित पोहोचवेल, काही टेन्शन नका घेऊ. नाही मला जास्त टेन्शन आलंय. ही ॲम्ब्युलन्स नको, आपण दुसरी ॲम्ब्युलन्स बघूया. चल. अरे माझा भगवान के लिए मुझे छोड़ दो. भगवान के लिए. अबे भगवान पे दया कर. ये छोड़ दूं मैं उसके लिए. वने तू बस. एक मिनिट पुढे बस. पुढे कशाला बसली. पेशंट सोबत नातेवाईक मागे बसतात ना. मागे बस. चल मागे बस. तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल. मी मागे बसले आणि एकटी समजून तुम्ही हात टाकलात तर. अरे मी तुझा नवराच आहे ना. या परपुरुषासोबत बसते ते चालते तुला. जरा म्हणून एकांत नाही या माणसा पुढे. इथे कुठे एकांत ग. तुम्ही का बसाव. ओंक्या चल. ओंक्या अजून किती वेळ लागेल हॉस्पिटलला जायला. हॉस्पिटल 7 मिनिटांवर आहे पण तू काय काळजी करू नको. मी 4 मिनिटात पोहोचवतो बघ. ओंक्या फक्त 4 मिनिट म्हणजे हा आपला प्रवास फक्त 4 मिनिटांचा असणार आहे. ओंक्या याच्यानंतर आपण वेगळे होऊ रे. ओंक्या नाही वने तू बघच आता. बघच तू आता किमान 14 तास लागतो बघ. हो चालेल. गावी नाही जायचं माझ्या, कळलं ना. 7 मिनिटावर हॉस्पिटल आहे. 7 मिनिटावर. चल गेट लाग बळव. नाही अरे रस्त्यावर जाम ट्रॉफिक आहे. अजून आपण हॉस्पिटलच्या गेट जवळच आहे रे. अजून रस्त्यावर पण नाही गेलो. ट्रॅफिकचं नंतर बघू. तो सायरन आणलाय ना तो लाव आणि वाजवून पळव गाडी. मारू का सांगतो तुला. वने तू काही तास सहन कर. हा मेला ना की आपणच लग्न करूया. मी का मरू. माझ्या फक्त डोक्याला लागले आणि पायाला फ्रॅक्चर झालंय. त्याचं ऑपरेशन आहे. मी का मरू. बस एवढंच. हा वने खरं आहे. हो ना जात पण नाही. तू बायको आहेस ना माझी. बायकोसारखं कधी वागवलात का. काय केलं. ओंक्या तुला सांगते माणूस मला इतका चढतो ना. मी नाही ग. मला खूप त्रास देतो ओंक्या माणूस. आणि याची आई सटवी.
खूप छळते ओंक्या मला. अरे गाडी नाही सुरू केली, सायरन लागला. कोणी तू रडू नको. एक मिनिट, तुम्ही तुमच्या आईला डोळ्यासमोर ठेवून सांगा आणि बघा आमच्या दोघांकडे कुणावर जास्त अत्याचार झाल्यासारखं वाटतंय. नीट सांगा. ऍक्च्युली तुमच्याकडे जास्त. ओंक्या, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? नाही तुला पुन्हा असं वाटतंय मी खोटं बोलते? अगे नाही. ओंक्या, आठव त्यावेळी पण ह्या एकाच कारणामुळे ब्रेकअप झालं होतं. ओंक्या, जरा लाज बाळग ग, नवऱ्यासमोर तरी असं बोलू नको. नाही सॉरी. कोणी असं परत नाही होणार. तू झोप. झोप काय झोप, मी झोपणार. चल कोणी तू चल, आपण जाऊया. वा मस्त. वा हा. अरे हा, आता सुरू झाली. वने ते बघ काय जगना, कुठेतरी जाऊन जगना. मला खोकला. ओंक्या, ड्रीम पार्क. हो, ड्रीम पार्क गार्डन आठवतंय तुला? काळोख झाल्यानंतर उशिरापर्यंत आपण थांबायचं म्हणून वॉचमॅन हाकलायचं आपल्याला. अरे बाप, जगतो का काय मी? अरे काय तुम्हाला तिथेच रोज भेटायला बोलवायचं. आणि तू रोज लेट करायची. तरीच म्हटलं, मी तुला म्हटलं आपण ड्रीम पार्कला जाऊया, तर का नको नको म्हणायची. ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या असत्या ना, हा जांबून तर तुला आठवला असता. कोणी चल आपण आता पण राऊंड मारून येऊया. अरे लाज बाळगा, मी पण येणार. कोणी तू आईस्क्रीम खाणार? स्ट्रॉबेरी. मला केसर. जा ना, चोकोबार खा ना. जा ना, जग ना, कुठेतरी जाऊन जग ना. कशाला असं दुसऱ्यांच्या आईस्क्रीम मध्ये तोंड घालायचं? मी कशाला? तो दुसऱ्याच्या आईस्क्रीम मध्ये तोंड घालतोय, मी नाही घालत. असं काही नसतं तुझं माझं. माणसाने कसं मोकळं राहावं. ओंक्या, आईस्क्रीम. हो, मला माहिती तुला स्ट्रॉबेरी आवडतं. हो. आपण महाबळेश्वरला गेलो तेव्हा किती स्ट्रॉबेरी खाल्ल्या होत्या. ऐका ना, निदान मला तुम्ही आईस्क्रीम कशी खाता ते तरी बघू द्या. बायको आहे हमरी. अरे बायको आहे मेरी. वने हा गरजेपेक्षा जास्त बोलतोय. हो मी ना. नाही. गप. मी काय म्हणतो, आपण ह्याला मारून टाकूया. हा? ओंक्या, अरे तो, नाही म्हणजे अरे माझ्या मनातलं बोललास. ओंक्या, आपण ही संधी नको घालूया. नियतीने पुन्हा एकत्र आणले आपल्याला. आपल्या मार्गातला काटा काढलाच पाहिजे. आपण याला मारून टाकूया. ओंक्या, त्याला कळलं नाही पाहिजे. माझा खून करणार तुम्ही? आता तुम्ही गेलात, आता तुम्ही मेलात. वने त्याला आपला प्लॅन कळलाय. त्याला सगळ्यांना सांगितलं तर? ओंक्या, आता सगळ्यांना नाही, अख्ख्या जगाला ओढून सांगणार आहे की तुम्ही दोघं माझा खून करणार आहात म्हणून. नाही काय आता संपलास तू. संपलास म्हणजे? कळलंच आहे ना तुला आता तुला मारणार. काय, कसं वने, मारणार? तू बस गाडीत बस. ह्याच्या अंगावरच ऍम्ब्युलन्स घाल. नाही. बस चल. ताई, मला वाचवा. हा माणूस आणि माझी बायको माझा खून करतात. वाचवा मला. चेतना, तू हा कोण आहे? चेतना, इकडे काय करतेस? ओंक्या, कोण होता तो? नाही, कोण नाही. ओंक्या, थांबे, बुक्का मार ना. थांब. बायको आहे ती माझी. कोण होता तू? कोणीच नाही. कोण होता? तू अशी ऐकणार नाहीस. तुला ना पट्ट्यानं नाही, मारतो. ऐका थांब. ऐका ना. पट्टा खा. अरे माझा पट्टा. अरे माझा पट्टा. बाळ इकडे. बाळ इकडे. तू थांब. इकडे.
गेला जाऊ दे दुसऱ्यांच्या बायकांवर नजर टाकतो त्याची बायको बघ. नाहीतर काय अशीच असतात लोक. जाऊ दे आपण भलाय ना आपले संसार भला. चला आपण जाऊया. वा रे वा माझ्या बायकोची माया. तू मेलीस आता. आता ह्या वेळेस बुमरा बाउन्सर लागणार. येस जसप्रीत बुमरा दिस टाइम ऑन बाउन्सर. निघ निघ. बोले तो आज आपण जाम खुश आहे. म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे ना. हा व्हॅलेंटाईन डे म्हणजे नाही काय ते मुलगा मुलीला विचारतो वगैरे तो व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून आज आपण खुश आहे. तर तुम्हाला प्रश्न पडेल की काय कुठल्या पोरीला पटवणार वगैरे आहे का काय. हा तर तसं नाही. ऑलरेडी आपल्याला एक पोरगी आयटम फटांग्स पटलेली आहे. फटांग्स हा तिचं नाव आहे चेतना. कसं आहे आपली चायनीजची गाडी आहे तर ती आपल्या चायनीजच्या गाडीवर मंचुरियन खायला यायची. तिला मंचुरियन खायला घालता घालता कधी आपण तिचं मन चुरियन केला ना म्हणजे मन चोरला ना ते तिचं तिला कळला पण नाही आणि माझं मला पण नाही कळला. पण तिने आपल्याला सांगितलेलं आहे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती आपल्याला पप्पी देणार आहे बोलले तो. म्हणून आपण आज जाम खुश आहे आणि आपण आज तिला आहे ना असं सॉलिड खुश करून टाकणार आहे. आपण अशी फुलतूट तयारी करून आलेलो आहे. आपण रॅप पण बनवलेला आहे विदाउट गॅप रॅप चिक. आती क्या कोपचे में आती क्या कोपचे में आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या. आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या. आती क्या कोपचे में दूर रहेगी क्या. दिल नहीं देगी तो गोभी मंचूरियन बनेगी क्या. ताल पकड़ना आमिर ताल पकड़ना यार. दिल नहीं देगी गोभी मंचूरियन बनेगी क्या. असं आतून यायचा पटकन फास्ट फास्ट घ्यायचा. एवढी वर्ष झाली यार अजून तुला जमत नाही. शेवटी मला इकडे यायला लागला. पण आज एकदम खुश आपण. आपण आज आपल्या आयटमला आहे ना इंटरेस्ट करणार. इंटरेस्ट आणि इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नसला रे इम्प्रेस असेल. इम्प्रेस असेल इम्प्रेस. नाही नाही इंटरेस्ट इंटरेस्ट आहे ते. तुझा लँग्वेजचा जरा प्रॉब्लेम दिसतो. तू आहे ना मराठी बरोबर आहे ना म्हणजे मराठीमध्ये तर तू काम करतेसच पण तू आहे ना इंग्लिश मध्ये पण जरा थोडाफार काम करत जा म्हणजे लँग्वेज तुझी चांगली होऊन जाईल. कुकरी शो वगैरे केलेस तरी पण चालेल. माझ्याकडे शिकायला माझी चायनीजची गाडी आहे ना म्हणून थँक्यू फॉर द सजेशन. ही आली 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 चेतना फटांग्स आल्या. अरे कधीपासून आपण इकडे तुझी वाट बघतोय माहितीये काय. आज तू येणार पप्पी मिळणार आज म्हणून आता आली आहेस तू तर हॅपी व्हॅलेंटाईन डे आणि पप्पी दे मला. नाही चमन तू लांब राहा प्लीज प्लीज लांब राहा. मी सुतकात आहे. काय हो माझं घर सुतकात आहे रे. फेकाफेकी करू नको तुझं घर चाळीमध्ये आहे. अरे तसं नाही माझं घर सुतकात आहे म्हणजे माझी मावशी गेली रे. मी नाही सुतकात पप्पी देऊ शकत तुला. पप्पी दे यार. नाही सुटकात ना पप्पी काय झप्पी पण नाहीये आमच्या कालावड. आज आज मला पप्पी पाहिजे यार. पप्पी देऊन टाक यार. चमन तुला कळत नाहीये का मी सुतकात आहे. अरे यार काय फालतूगिरी आहे यार. अरे आज आपल्याला पप्पी मिळणार म्हणून आपण सगळा दिवस खाली ठेवला. मग चल देऊन टाक पप्पी. चल नाही नाही मी नाही देऊ शकत ना पप्पी. माझी मावशी गेली. मावशी चेतना चेतना यार तू तू रडू नको यार. रडू नको तू. तू अशी रडायला लागली ना की आपला दिल तुटतो माहिती आहे. मग रडू नको. ते राहू दे व्हॅलेंटाईन डे वगैरे सगळा बाजूला राहू दे. चल जाऊ दे. सोया सोया सो अफसोस अफसोस केला तू. एवढा इमोशन एकदम ना तू रडली ना अशी म्हणून मावशी मेली ना. ते बाजूला ठेव. व्हॅलेंटाईन डे वगैरे जाऊ दे बाजूला. पप्पी नाही
चल चल. पप्पी नाही मिळाली तरी चालेल, पण माणसाचा इंशमन महत्वाचा. काय इंशमन त्याच्याबरोबर मी आधीच किट करायचे. त्याचं काय सांगू नको यार. अरे तो चायनीजच्या गाडीवर येतो, चायनीज खातो आणि न सांगता निघून जातो. मग अशी शोधाशोध करायला लागते माहितीये. मला काय सांगते शोधतो म्हणून. चमन, अरे आता तो महत्वाचा आहे का? मग तेच म्हणतोय. इंशमन म्हणजे इमोशन्स. अरे तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे यार. तुला सगळ्यांना करून दाखवायला लागतो. इंशमन महत्वाचा. इंशमन. मला सांग काय मावशीचा वय काय होता तुझ्या? माहित नाही. माहित नाही वय माहित नाही. अरे यार प्रॉब्लेम होणार यार. म्हणजे वय लिहायला लागणार ना डेथ सर्टिफिकेट मध्ये. प्रॉब्लेम होणार. वय काय विचारलं तर काय सांगणार डेथ सर्टिफिकेटला? काय? मग अरे वय सांगून जायला मरायला पाहिजे होतं यार मावशीने. मावशी वय सांगून मरणार आहे का? मग काय झालं? असं मरता जरा थांबायचं ना. असं टाइम प्लीज घ्यायची. वय सांगायचं 50 असं मरायचं. मला नाही माहिती ती एवढ्या लांब राहते की नाही. आणि माझी लांबची मावशी होती ती. हा, माझ्या आईच्या चुलत बहिणीच्या मामाच्या काकूच्या वहिनीच्या मुलाच्या आत्याच्या जावयाच्या मानलेल्या बायकोच्या शेजारच्या याची आई बहीण होती. आई बहीण? आईची बहीण होती. एवढ्या लांबची होती? हा. अरे एवढ्या लांबून नेटवर्क नाही मिळत. तुला सुतक कसा काय मिळाला यार? माझ्या पप्पानी सांगितलं लांबची असो जवळची असो सुतक म्हणजे सुतक. हा सुतक म्हणजे सुतक. माझ्या पप्पानी सांगितलंय की 13 दिवस नो एन्जॉयमेंट बस. काय नो एन्जॉयमेंट? तुझ्या पप्पावरच मला डॉट यायला लागलेला आहे. तुझा पप्पा एक नंबरचा चालू माणूस आहे. हा मुद्दाम या माणसाने असा केलेला आहे. म्हणजे त्याला माहिती आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, तर कोणतरी तुला पटवणार म्हणून तो लांबच्या लोकांना मारतोय तुझा पप्पा. चमन, माझ्या पप्पाला काही बोलायचं नाही हा, सांगून ठेवते. मग नीट वागायला काय होतं त्याला? मला काय हॉस आली आहे काय? काय हॉस आली आहे मला? हॉर्स घोडा? अरे हॉस असते ना माणसाला. हॉस असते म्हणजे हे तर आपल्याला. अरे तुझा मराठीचा पण प्रॉब्लेम आहे यार. मग अरे हॉस असते यार माणसाला. हा मग मला काय हॉस आली आहे काय तशी करायची? अरे दरवेळेस तू असा प्रॉब्लेम करते. व्हॅलेंटाईन डे आला की अरे पण तू सांगतेस की पप्पी देणार व्हॅलेंटाईन डे ला. कधीपासून वाट बघतोय? 3 वर्ष झाली पप्पी मिळत नाही. पहिल्या वर्षी काय झालं? तू पप्पी देणार होतीस तेव्हा? माझा भाऊ नापास झाला ना रे. अख्ख्या जगाला माहिती होतं तुझा भाऊ नापास होणार आहे. पेनाचं टोपणच काढायला विसरतो तो माणूस. पास कसा काय होणार? आणि त्याचं नाव नंदू. स्पेलिंगची सुरुवात जी ने करतो. आम्ही काय बोलायचं त्याला? काय बोलायचं अशा माणसाला? तो नापास झाला म्हणून तू मला पप्पी नाही दिली. सेकंड इयरला काय झालं तू मला सांग? माझ्या पप्पाचं ऑपरेशन झालं होतं ना. हा स्टॉकिंगचं ऑपरेशन झाला. कसला? स्टॉकिंग. अरे टॉन्सिल्स. लय प्रॉब्लेम आहे यार इंग्लिशचा तुझा यार. बरं म्हणून तू त्या वर्षी आपल्याला पप्पी नाही दिला. मग 3rd इयरला काय प्रॉब्लेम झाला? माझ्या आईला म्हैस चावली. अरे चावणारच. पुरणपोळी घेऊन गेली, म्हैशीच्या तोंडात टाकली आणि नंतर अर्धी तोंडात गेल्यानंतर म्हणते म्हैशीला की सॉरी म्हैशीसाठी नाही गाईसाठी आणली होती. मग ती म्हैस भैसटणार नाही, चावणारच यार ती म्हैस. चमन तू वैतागू नकोस ना रे. आता हे सगळं व्हॅलेंटाईन डेलाच होतं, त्याला मी काय करणार? नाही तू काय करू नकोस. मी करतो काय करायचं ते. हा मी एकटा साजरा करतो व्हॅलेंटाईन डे. हा मी एकटा साजरा करणार. नाही माझ्याशिवाय नाही करायचा. नाही तुला माझी शपथ आहे, एकटा नाही करायचा. आपण नेक्स्ट इयर करू ना. नाही अरे करावा लागणार बाबा. 3 वर्ष वायांडा गेलेला आहे. या वर्षी कसं खाडा करून चालणार नाही. करावा लागणार. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार. मी एकटा करणार. काय व्हॅलेंटाईन डे साजरा नाही ना केला तर प्रॉब्लेम होणार माहितीये काय? म्हणजे ते पर्सेंटेज वाया जाणार ना. आणलाय तो पर्सेंटेज म्हणजे? पर्सेंटेज यार. असं आपण नाही का असं येऊन असं पर्सेंटेज देतो असं. प्रेझेंट. पर्सेंटेज यार. तो आणलाय ना 10,000चा ब्रेसलेट आणलाय. ब्रेसलेट. हा मग तो वाया जाणार ना. पण काय काळजी करू नको. तू सुटका नाहीस ना. काय टेन्शन नाही. मी प्राजक्ताला देतो. कोण प्राजक्ता?
हे आमच्या एरियामधली आहे एक प्राजक्ता. हा अँकरिंग मारते ती. तिला देतो मी. नाही तिला द्यावं लागणार. अरे तिला जर मी पिक्चरला माझ्या बरोबर घेऊन जाणार तर ते पर्सेंटेज पण तिलाच द्यायला लागणार ना. म्हणजे तू पिक्चरची तिकीट पण काढली होतीस आपल्यासाठी? हा विंडो सीट. कॉर्नर सीट? नाही विंडो सीट तुझा लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे. तिला आता घेऊन जातो पिक्चरला वगैरे आणि मग तिला असं तिकडे जाऊन असा देतो असा तो पर्सेंटेज. आणि ना तिचा काय प्रॉब्लेम नाही. ती मोकळी टाकली आहे म्हणजे ती काय सुतक बितक मानत नाही. मी पण नाही मानत. आपण मोकळं टाकलंय एकदम मोकळं टाकलंय आपण. आणि मला पप्पांनी काय सांगितलं होतं मी विसरले. मला सांगितलं होतं तसं पण काय लांबची मावशी आहे ना. बघ म्हणजे तुला पाळायचं तर पाळ. अगदी नाका तोंडाशी आलं तर सोडून दे सुतक. आता तोंडाशी आलंय म्हटल्यावर हरकत नाही. म्हणजे मी तुला पर्सेंटेज देणार, पिक्चरला नेणार, मी एवढं सगळं करणार. मग तू मला काय देणार? तू मला पर्सेंटेज देणार तर मी तुला जे हवंय ते देणार. म्हणजे चिंबुड गुंबा. म्हणजे डुंपूची कुट्रुम देणार. मला मिळणार पप्पी मिळणार. तुटणार सुतक तुटणार आहे आज. दे पप्पी लवकर दे. इथे नको. ते कुठे? विंडो सीट. विंडो सीट. बघितलं म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो आयुष्यामध्ये सगळ्यांनी पेशंट ठेवा. पेशंट मिळणार, सगळ्या गोष्टी मिळणार. मला पण मिळणार आहे, सुतक तुटणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. आमिर ठग जॉब हास्य जत्रा. टेन्शन घ्यायचं नाही. काय लपडी झाली, अडचण आली, TRP ची गणित चुकली, आम्हाला बाहेर काढा. तुम्ही नाही जायचं. वसूल आहे, टेन्शन नाही पाहिजे एकदम. हिला बघून हाफ मर्डर होईल एखाद्याची. एवढं घायाळ करणारं सौंदर्य आहे. आणि सई बघा, हिला म्हटलं आपल्याकडे इव्हेंटला आहे, आपण इव्हेंट मॅनेजर आहे ना, हिला म्हटलं इव्हेंटला आहे आपल्याकडे, तर एवढा मोठा बजेट सांगितला. आपण पण हटलो नाही मागे. किशा करगोट्याच्या 2 किडण्या विकल्या आणि तिचा पेमेंट केलंय आपण. पण बोलवलंय तिला, बोलवलंय आपण, हटत नाही आपण. तर अजूनपर्यंत जेवढी ऍडिशन घेऊन फालतूगिरी केली त्याच्यावरनं तुम्हाला कळलं की भाई आपण इव्हेंट मॅनेजर आहे. इव्हेंट मॅनेजर आहे आणि आज आपण करतोय शोक सभा मॅनेजमेंट. कळलं ना? अरे थांब रे थांब. अरे शोक सभेच्या एंट्रीला कोण असं म्युझिक वाजवतं का? शोक सभा आहे ना रे. एकतरी ते आत येताना हा फेटा घातलाय. हो अहो शोक सभेला आत येताना असा फेटा घालतात का? तुला तर काँग्रेस केला पाहिजे ना भेंडी. का? अरे स्किट संपायच्या अगोदर तुला फेटा दिलाय, केवढा मोठा मान आहे तुझा. आईच्या गावात कसला मान? मग तुमचा गेटवर कोण माणूस आहे तो बंपर बने कोणतो, त्याने हा फेटा मी काढू नये म्हणून लॉक लावलाय हो फेट्याला. आईच्या गावात भेंडी बने बंपरने तुला फेटा घातला. मग आता उद्या डायरेक्ट सकाळीच तो निघेल. सकाळी का? अरे तो ना लॉक केल्यानंतर चावी गिळतो. अख्खी चावी गिळतो? हा अरे इथं स्किट मध्ये येऊन ऍक्टर ना गिळतो. तर तो चावीचं काय घेऊन बसलाय? तर आमच्या कुटुंबावर एक दुःखाचा प्रसंग ओढवलाय. काय बोलतो? आमचे सर्वांचे लाडके काका वारलेत. काय बोलतो? एकदम दुर्दैवी अंत झाला हो त्यांचा. आईच्या गावात काय बोलतो? सिगरेट टाकली, विजवायला पाय पुढे केला आणि अख्खे काकाच विजले. आईला कसं काय घडलं हा चमत्कार? टेरेसच्या टोकावर उभे होते.
पाय पुढे टाकता टाकता टेरेस कधी संपली काकांनाच कळलं नाही. जाम टेरेस झाला अख्ख्या कुटुंबाला. बाबा मला लय माफ कर, पण तुझा काका लय कॉमेडी मिळाला यार. अरे गप आहे, गप. माझ्या काकांच्या वारण्याला कॉमेडी बोलणारे तुम्ही कोण? सांगतो नाव आहे, अंड्यावर अंडे 7, त्याच्यावर ठेवली एक कळशी. राजा आपलं नाव, आडनाव घडशी. राजा घडशी इव्हेंट मॅनेजर तुम्ही आहात? सवाल बाय आपणच ना. होऊ दे खर्च, पाकिट आहे घरचं आपण. हे बघ पहिला बॅनर. हा बॅनर इथे बाहेर लावायचा आहे. हा क्या बात है, वाटतं चिकना आयटम. क्या बात. ओ काका आहेत हो ते माझे. अरे पण चिकना दिसतो ना भेंडी. ओ हे काय लिहिलंय तुम्ही? काय अहो ते शौक सभा नसते हो, ते शोक सभा. शौक म्हणजे ते मरू दे. शौक सभा नाही हो, शोक सभा असं लिहायचं असतो. त्याला आपल्यासाठी या गरिबांच्या गोष्टी आहेत रे. शोक बिग आपण शौकत करतो ना, मोठा माणूस. आणि ही कुठली फालतू कविता लिहिली आहे ही? सुना पडला नाका जेव्हा सोडून गेला काका. सुना पडला नाका, नाका सुनाच पडणार ना रे. काका गेला यार. आणि हे 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 नाही कळलं हो, काका तुमची 81 येते. तिथं मी तुला मनापासून सॉरी बोलेन. जरा ती माझी चुकी नाही आहे, ती चुकी ना त्या बॅनर वाल्याची आहे. काय झालं त्याला ना मी नाजूक मनाने SMS लँग्वेज मध्ये मेसेज केला, काका तुझी आठवण येते. तर त्या फेमनेने डायरेक्ट तोच फॉर्मॅट बॅनरवर छापला. मला अरे याला वासाड्याला अक्कलच नाही, मी करणार काय. मग मी त्याची आठवण काढली, त्याला भेटलो आणि तो ज्या जागेवर बसतो ना त्याच्यावर 8 काढून आलोय. आता उठता बसता त्याला माझी आठवण येणार आहे. कळलं काय? अहो असं नसतो, असा बॅनर. अहो माझा काका आहे ना, हा साधा सरळ सोप्पा माणूस आहे हो. का बोलतो? त्याने अख्ख्या ना आयुष्यात साधी मुंगी नाही चिरडली. अच्छा. त्याच्या हातात तुम्ही गन दिला तो. डेंजर वाटला पाहिजे, दरारा पाहिजे ना त्याचा. डायरेक्ट गन दिली. आपलं मोठं मन, त्याच्या हातात गन. अहो हा नको, हा बॅनर असा नकोय. अरे का रागवतो? अरे काकानं आपल्याला एवढा गम दिला, आपण त्याला साधी गन देऊ शकत नाही? अहो तुमचा हात जोडतो, हा असा बॅनर नका लावू. काकांवरती एवढं बोलताय, माझ्या मामाबद्दल ऐकलं ना तर तुम्ही सरप्राईज व्हाल. का बोलतो? भारी आहे. ऐको ऐको, आपल्याला लय आवडतं. माझा मामा पण खूप दुर्दैवी मेला हो. अच्छा गावात तो वर्सोव्याला आत्याकडे लोणचं आणायला जात होता. हो. मेट्रो मध्ये वारला. काय? कसा काय? लोकल मधून जायची सवय होती ना, मेट्रोच्या दरवाजात उभा राहिला. त्याला काय माहिती दरवाजे बंद होतात. अर्धा मामा घाटकोपरला उतरला आणि अर्धा वर्सोव्यात उतरला. लोणच्यासाठी पण मामा नाही उरला हो. मामा पडलाय कॉमेडी मिळाला. आमच्या घरातल्या मरणाला कॉमेडी बोलू नको तू. सांगतोय मामा कॉमेडी मेला. माझ्याकडे आयडिया आहे. काय? जरी तो कॉमेडी मिळाला असला तरी दुःख होतच ना माणसाला. दुःख होतच. मग आपण पण त्याची शौक सभा घालूया काय? काकावर मामा फ्री देतो ना. कानाखाली चपटी दे ना एक. चपटी देणार तो आपल्याला आता. चपटी देणार. सॉरी. हा 2 शब्द रोमॅन्टिक चालीमध्ये बोललो तर तू माझ्या अंगावर आला डायरेक्ट. कळलं काय? बच्चा समज के कंधे पे उठा लिया तो कान में सुसू करेगा अब तू का? तिला येऊन तुम्हाला हात जोडतो. असं नका करू, असं नका करू. शोक सभा आहे ना, तसं काहीतरी करू. अरे मग आता तर शौक सभा काकांना लय भारी वाटणार आहे. तुला माहित नाही काकांचा पुढचा आयटम काका वरच्यावर खुश, डबल जाणार वरती. म्हणजे बघ ना, काकांना पत्र. काकांना पत्र? आयटम भारी आहे काकांना पत्र. आजच्या गावात चणे ठेवल्याच्या जाऊ दे. हे घे 20 होते, त्यातले 5 पडले, 15 राहिले. टेन्शन घेऊ नको, खाऊ नको. संध्याकाळचा नाश्ता आपला. प्रिय काकास सनकवीन. ते सन विवी सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं असतो ते. सनकवीन नसतं हो. अरे पण असू दे ना, टेन्शन काय? एवढा मोठा कोण लिहिणार आहे? आपलं डायरेक्ट पोचतं सनकवीन. हा प्रिय काकास सनकवीन. आता इमोशन टाकतो. काका भावा तुम्ही वारलात.
दुसऱ्याच्या फाटक्यात पाय टाकू नये असं म्हणतात तुम्ही साधी. तुम्ही आधी पाय टाकलात आणि मग फाटलात. अरे रे, उभी दांडी आणि खाली काय ते असतं टिंबते. तुमच्या जाण्याला नव्हता काही अर्थ, कारण तुम्ही बांधला होता पिवळा शर्ट. हो चुकीचं आहे. तुम्ही गेला त्या दिवशी काकीने आंघोळ करताना बंबाला लावलेली टिकली बंबालाच राहिली, कारण तुम्ही जाण्याची खबर आधीच बंबाबंब झाली होती. मी तुमच्या दुःखात पार्टिसिपेट आहे, पण माझा परफॉर्मन्स बघण्याआधीच तुमचं पर्व संपलं. नको आहे पत्रमित्र, हे घ्या तुमचे एक चणे काय ते मोजून घ्या. अजून 2 पडले, 13 उरले. खा ते काय ते. टेन्शन नको. तुला परत वाईट वाटलं काय? नाहीतर काय. आता आपला पुढचा आयटम डायरेक्ट. कसला आयटम करताय तुम्ही ते? आता गाणं डायरेक्ट गाणं, श्रद्धांजली पर गाणं. हा म्हणजे शांत गाणं. हा हे गाणं तुम्ही बोला म्हणजे शोकसभा लोकांच्या लक्षात राहिलो. टेन्शन नाही गाणं लगेच. हा शांत या बजाव. काका गेलेला, काका गेलेला, काका गेलेला, करू आज शोक सभा बेपा. काका गेलेला, करू आज शोक सभा बेपा. काका रवला ढगात गेला, काकीने लावलाय बाप. काका गेलेला, करू आज शोक सभा बेपा. काका मला वाचवा काका. कुणीच नाहीये. कुणी आहे का तिकडे? हॉटेल आहे ना हे? बोला काय हवंय? बाई एक मिनिट. हे बाबा, ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही. अहो नाही, तसं नाही बाई. तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचा ना? हा हो. तुम्ही मला ओळखलं नाही? नाही तुम्ही मला नाही ओळखलं? नाही रे. अहो मी किरण किरण केडेकर, 10वी फ, मागून दुसरा बेंच. किरण अरे बापरे, आय रिमेंबर. किरण खेडेकर, बरोबर. ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही. सारखी दिसते तुझी पॅन्ट. बापरे, कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला, नाही? बाई ते शाळेचं होतं ना, जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे? काही नाही रे, रिटायर झाले ना, मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे, शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे म्हणजे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता खाता येतं. एक मिनिट तुला वेळ अजून. एक कोण आहेस तू? आपली काय ओळख? माझी विद्यार्थिनी आहेस? नाही. माझ्या वर्गात होतीस तू? नाही. टाळ्या वेळा काय वय काय माझं? कसं वागतात माझ्याशी? सॉरी. अरे ही कोण? मी ओळख करून देते ना बाई. नमस्कार, मी नियती, किरणची मैत्रीण. फक्त मैत्रीण आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का? अरे वा सुंदर. पण काय घरी माहितीये का? नाही घरी माहित नाही अजून. सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचा प्लॅन केलाय. म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे? हो मग छान आहे, मस्त आहे. सेलिब्रेट करायला आलात तर वा वा. एन्जॉय युअर फूड. बसा. पण वेगवेगळे बसा. मुलं इकडे, मुली इकडे. बाई पण असं वेगवेगळं का? नाही कसं आहे बाळा, आमच्या हॉटेलचं ना थीम आहे, स्कूल थीम. काय झालं, शाळा सोडली मग हॉटेल काढलं, पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून, त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना हो, आम्हाला बसू द्या ना एकत्र. आम्ही होणारे नवरा बायको आहोत. एकत्र बसायचंय. गप एका जागेवर बस. नाही तर मग तुझं माहितीये ना, ती 9वी ड मधली रेणू आणि तुझं मग चला बसा जागार बसा. आला मोठा शाणा. इथेच बसायचं, कळलं? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई ऐका ना, बसू द्या ना आम्हाला एकत्र.
हा डेटिंगला आलाय काय ठीक आहे बस ग तिकडे बसा बसा सुनबाई बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला किती छान वाटतंय. एक मिनिट नमस्कार करते हो सासूबाई. असू दे वा वा गुणी आहे हो पोर अगदी सद्गुणी आहे वा 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 अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. अच्छा काय ग बाई हातापायची काढ आहेत ग. आता लग्न होणार आहे ना तुझं मग अगं गालाला हळद लागली पाहिजे हाडाला नाही काही. खात जा बाई अहो ऐका ना बसू द्या ना आम्हाला थोडस. बसा पण एका हाताचं अंतर घ्या आणि बसा. चालेल बसा एका हाताचं अंतर घ्या. चालेल काय चालेल अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस ऐक ना ए नियती अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस. शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त तू ऐक ना ये ना इकडे. नाही रे किरण बाई बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. काय चालेल तुम्हा दोघांचं काय चालेल तुम्हा दोघांचं अंगठे तर उभं करेन मी वर्गाच्या बाहेर काढेन. नको सॉरी मूर्खपणा नुसता बावळ्यात. अरे असं बघतात तुम्ही इकडे जवळ बसायचे. हा 29चा पाडा म्हण. राग काढला राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत काय नाही 23चा म्हण. 2/3 म्हण नाही पाड्याची चाल तरी येते. ही बरोबर आहे तुला पाड्याची चाल. शात काही जमलेलं नाहीये तुला ढग गोळा मेला. बसा ऑर्डर द्या गुपचूप पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा मेन्यू कार्ड बघ रे. ढ अजूनही विचार कर जरा. मागवा काय मागवायचं. मला हे सांगू पालक पनीर द्या ना. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर मेथी पनीर. नाही पालक पनीर. बर वांग पनीर. बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. मग गदाड्या तू काय करायचं. पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत. अरे हा कधी भावाला चाण कधी बहिणीला चाण. एकदा तर तुला माहितीये का बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेला मित्र. जाऊ दे ना अहो बोला मला ना ते हसते रे तुझ्यावर बघ बघ. काय असते माझ्यावर. नियती हसते तुझ्यावर. वा बाई हा खरंच असं करायचं. अगं खरंच नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना तेव्हा कुठे काठावर पास झाला का. ठीक आहे पालक पनीर नाही तर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत हा ठीक आहे. शिंदे मामा गाजर हलवा आणा. भाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात काय आठवतंय मला. अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाहीये ग. गंमत केली उगाच तुमची. बाई मगाशी झाली बघितलं ना याला आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्ट्याने. अजूनही विचार कर ढय अगदी. बाई नाही गुणी जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय बसा गाजरचा हलवा खा आणि बसा. ए वेडे एवढे लांब काय बसते जवळ बस.